म्हणजे ती बोर झाली असेल, दमली असेल तरी मला बोर झालंय, हेझलनट कॉफी, लगेच हेझलनट कॉफी. आवडणाऱ्या काही गोष्टींची नावं जरी घेतली ना की त्या श्वासात एक्सप्रेशन चेंज होऊन, मूड चेंज होऊन गिअर 4था 5वा बसतो. पण पण त्याच्यासाठी जरा थांबावं, अर्धा तास बसतो जरा, आपलं काहीही करायला आपण. माझ्या वडिलांनी आता ते म्हणजे पहिलं मला बियर मला वडिलांनी पाडली. क्या बात आहे, क्या बात. नाटकामध्ये मी खूप रोल केलेत वेगळे, पण नाटक वेगळं आणि पिक्चर वेगळं. मराठी पिक्चर हा माझा पहिला आहे, मेन रोलमधला पहिला रोल आहे. तोंड धुवून साबणाने तोंड धुवून येऊन सेटवर बसायचं. काय सुंदर दिसतंय. चला सुरू, गो. माहेरिकी होत ना, मग छानच दिसत. आणि दिसताय म्हणजे नेहमीच सुंदर दिसतात. पण अशी आई मिळाल्यामुळे ती जास्ती ते आईचं सगळं माझ्यात आलंय एकदम, म्हणजे खूप माझ्या आईचं नाही आलंय जेवढं ह्या आईचं आलंय, आणि ते आत्ताच कळलंय. आत्ता मी नेहाशी गप्पा मारताना ती मला असं म्हणाली की जेव्हा तुम्ही दोघी एकत्र सेटवर असता तेव्हा ती सायलेंट मोडवर जाते म्हणे, कारण तुमचा इतका आवाज असतो, तुम्ही इतका दंगा करत असता. हे खरं आहे का? आम्ही मोकळ्या बाबा, आम्ही मोकळ्या राखल्यात. आम्ही काही लपवून ठेवत नाही, काही नाही. आम्हाला जे वाटतं ते आम्ही बोलतो. मग तिला तर स्पेसच मिळत नाही, आणि तिला जरा सगळं तिचं स्लो प्रोसेस असते. त्यामुळे ती शांत असते. अशी छोटीशी मोठी जागा मिळाली मग ती चिडते, त्याचं तिला चिरायला वेळ नाही मिळत. आणि ती बाबांवर गेली, त्यामुळे ती अशी सायलेंट मोड. आम्ही आपल्या दोघी चपाट तुफानासारख्या येतो, वादळासारख्या. ओके भाते, तुम्ही रिलॅक्स बसा, थोड्या वेळाने मुंगे येतील असं बसून. स्टायलिश. मला स्टाईलने बसू दे. आज इतकी छान टिप टॉप, एरवीच छान टिप टॉप असते, पण आज ते पाय वगैरे करेक्ट पुरतायत ना खाली. सोफ्याची हाईट बरोबर दिलेली आहे. करेक्ट, बघूनच दिली आहे. ही मैत्री कशी आहे सोनाली तुमच्या दोघींची? कारण आता मी मैत्रीच म्हणेन, आपण ज्युनियर सिनियर नको म्हणूया बाबा, सिनियर कलाकार वगैरे नको म्हणूया. ही मैत्री कशी आहे? ॲक्च्युली खूप इन्स्टंट आहे आणि खूप ऑर्गॅनिक आहे. मैत्री करूया, मैत्री होईल, कसे असू आपण वगैरे वगैरे ह्याचा विचारच आला नाही, वेळच मिळाला नाही. आम्ही डायरेक्ट सेटवर भेटलो आणि मग तेव्हापासूनच एक खूप इन्स्टंट फायर क्रिएट झाली, म्हणजे ते इग्नाइटच झालं आमच्या दोघींमध्ये. आणि मग आत्ता तर आम्हाला खूप, अरे आपण हे पण सारखंच करतो, आपण ते पण सारखंच करतो, आम्हाला साईची उलटीच येते. खूप सारख्या आहेत, जेवढ्याच्या आवडी एवढी सगळ्या सारख्या आहेत. खूप खूप सिमिलॅरिटी जाणवली मला. म्हणजे मला वाटलं अरे इतकी वर्ष पाहिजे होती आणखीन मैत्री. म्हणजे हो, आम्ही असेच भेटत होतो, म्हणजे असे फार काही, कारण मी एक तर फंक्शन्सना वगैरे फार जात नाही, कुठलेही अवॉर्ड फंक्शन आणि ते, त्यामुळे मला असं फार कॉन्टॅक्ट नाही. पण मिक्टाच्या निमित्ताने वगैरे हाय हॅलो नमस्कार नमस्कार एवढंच होतं. म्हणजे आणि आय ॲडमायर हर वर्क. नटरंग प्रोफेसर मला ती आवडते. पण इथे आल्याबरोबर, सेटवर आल्याबरोबर इन्स्टंट स्पार्क झाला आमचा. ॲक्च्युली वी हॅव टू टेक इट, बिकॉज एक तर आई आणि मुलींचीच गोष्ट असल्यामुळे दुसरा चॉईसच नव्हता. आम्हाला बॉन्डिंग होणं फार जरुरीच होतं. आणि ते मला वाटतं की आपण ओपन असलं की मग दुसरा माणूस पण आपल्यात येतोच मिठीमध्ये, जेल होतो. हां, म्हणजे आपण असे बसलो की देर इज नो स्कोप ना, आपण असे बसलो की मिठी मारता येते ना आपल्याला. सो द मिनिट यू ओपन अप युअर सेल्फ, तुम्ही सामावून घेता हे सगळ्यांना. आणि तशी भारती मावशी आहे, ती सगळ्यांना सामावून घेणारी आहे. सेटवरती असलेल्या लाईटमॅनपासनं, डिरेक्टरपासनं, रायटरपासनं, कोस्टार्स. वेन शी इज ऑन सेट सगळे असे चला मस्त एन्जॉय मूडमध्ये असतात आणि खाणं मागवलं सगळ्यांसाठी, तू काय खाणार, तू काय खाणार. आणि मग त्याच्यातनं एक कुठेतरी इन्स्टंट कनेक्ट होतं ना. जेवण पोटापासून लोकांच्या मनापर्यंत जाण्याचा रस्ता एक तर काय खूप होतं, सोपा हे आहे. सगळं युनिट खूप यंग होतं आणि मी आय वॉज द ओनली सिनियर पर्सन देअर. त्यामुळे ते थोडं ना त्यांना आधी दडपण असतं. ते दडपण म्हणजे दडपण घालवण्यासाठी मी करत नाही, माझा स्वभाव असल्यामुळे आपाप मोकळेपणा येतो. आणि मग ते म्हणतात अरे वा हे बरं आहे, आपली मैत्रिणी नाही, असं होतं. ॲब्सोल्युटली नाही. म्हणजे ती बोर झाली असेल, दमली असेल तरी मला बोर झालंय, हेझलनट कॉफी, लगेच श्वास. आवडणाऱ्या काही गोष्टींची नावं जरी घेतली ना की त्या श्वासात एक्सप्रेशन चेंज होऊन, मूड चेंज होऊन गिअर 4था 5वा बसतो. पण म्हणजे शी इज सो इन्स्टंट सगळ्याच बाबतीत. आणि ते कामात पण दिसतं ना, म्हणजे शूट करताना पण असं व्हायचं की इतके इमोशनल हेवी सीन्स, ऑफ सेट इतकी मजा, ॲक्शन म्हटलं की ट्रान्सफॉर्म, वेगळीच व्यक्ती ऑन स्क्रीन. आणि हे किती कमाल आहे बघायला. म्हणजे दुःखी सीन आहे तर मग दिवसभर आपण दुःखी गाणी ऐकतोय आणि मग त्याच्यात जाण्याचा प्रयत्न करतोय वगैरे, करतात लोक मेथड. हां, आणि मग ते आपल्याला पण बघताना वाटतं हे केवढा अभिनय, पोचतच नाही ना. पण तिला बघून म्हणजे नाही. आणि माझा स्विच ऑन आणि स्विच ऑफ प्रत्येक बाबतीत आहे. म्हणजे मला एरवी पण जगामध्ये मी अशा माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा स्विच ऑन खूप करते मी. पण इवन आता
असं आता तू म्हणाल की हां रोल थांब जर मी डोळ्यात पाहिजे का तुला किंचित आण बस तेवढंच म्हणायचं मला ग्लिसरीन नाही लागत काही नाही लागत काही नाही ग्लिसरीन पण नाही लागत. आमच्या दोघींचं ते सेम आहे आयुष्यात ऍक्च्युली. टेक म्हटलं की घळा आणि मी कुठनं येतं पण बिकॉज वेन युअर इन दॅट मोमेंट ना आपण पण त्याच्यासाठी जरा थांबावं अर्धा तास बसतो जरा आपलं काहीही करेल आपण तेच नाटकं आपल्याला जमत नाही त्याच्यावर आई ग पण ना नाव एकदम सुटसुटीत आहे चित्रपटाचं तिघी आणि सेजिटॉल की ही आई मुलीची गोष्ट आहे पण त्याच्यामध्ये ना खूप खूप ट्रेलरच किती इमोशनल आहे सो मी अंदाज लावू शकते की पिक्चरमध्ये किती छान विषय आणि किती इमोशन्स असतील मी जाणून घेणारे चित्रपटाबद्दल पण आधी मला सांगा आई हा आपल्या सगळ्यांसाठी खूप हळवा कॉर्नर असतो तिच्यासाठी काम करणं तिच्याकडे व्यक्त होणं हे अगदी लहानपणापासून आपण मुली जास्त करतो राईट तुमच्या दोघींबद्दल मला ऐकायला आवडेल आई हा कॉर्नर सॉफ्ट म्हणण्यापेक्षा तुमच्यासाठी तो व्यक्त होण्याचं किती माध्यम राहिलं आहे आजवर भारतीताई व्यक्त होण्यासाठी एक तर आई म्हणजे खूप बिडस्त होती खूप बोलायची नाही बडबड नाही करायची पण आम्हाला व्यक्त होण्यासाठी त्यांनी खूप मोकळा मैदान दिलं तुम्हाला जे काय बोलायचं आहे ते तुम्ही बोला मोकळेपणाने बोला कुठेही हातचा राखून बोला नाही अगदी खून करून आला तरी सांगा मी खून केला म्हणजे इतकं वातावरण आमच्याकडे मोकळं होतं की लपवायचं नाही काहीही आयुष्यामध्ये अगदी म्हणजे एखाद्या मुलाशी लफडं करून आलं तरी सुद्धा आणि ते रडायचं असलं तरी आमचा कांदा आहे पण ते लपवू नका आमच्याकडनं हा मोकळेपणा दिल्यामुळे ना आम्ही पण खूप मोकळे झालो आम्हाला काही लपवावं असं वाटलं नाही आयुष्यामध्ये आम्ही आमच्या मुलांना तेच दिलं की तुम्ही काही लपवू नका आमच्याकडनं त्यामुळे मला असं वाटतं की मैत्रीण म्हणता येणार नाही कारण ती तशी त्या पिढीतली नव्हती की मुलींची मैत्री करायची वगैरे अशा पिढीतले होते पण माझे वडील खूप तसे होते माझे वडील UPचे होते आणि आई पुण्याची होती माझे वडील खूप मोकळे होते म्हणजे तुला खोटं वाटेल तर मी सांगावं की नाही माहीत नाही पण मी पहिलं माझं नाटक केलं धन्य ते गायनिकळा मी 17 वर्षाची होते आणि काही सवयच नाही ना दौरे आणि रात्री 2-2 वाजता जेवणं माझी तब्येत जाम बिघडायला लागली म्हणजे मला ॲसिडिटी व्हायला लागली काहीतरी विचित्रच व्हायला लागलं जेवण 2 वाजता रात्री जागरण करून प्रवास करून माझ्या वडिलांनी आता ते म्हणजे पहिलं मला बियर मला वडिलांनी पाडली मला म्हणाले इधर आओ अंदर आओ हिंदी बोलायचं मी अंदर आओ बैठे उधर कुछ लाए तुम्हारे लिए म्हटलं काय बाबा ये पियो जरा अच्छा लगेगा तुम इट वॉज सो लिबरल म्हणजे बट दे न्यू दॅट वी आर नॉट गोइंग टू टेक द ॲडव्हान्टेज ऑफ इट दॅट शुअरिटी ऑल्सो वॉज देअर म्हणून ते एवढे मोकळे पण होते आता असा मोकळे होऊन पोरं पळून पण जातात ना असं होतं तसं कधीच झालं नाही आणि त्यांना ते माहिती होतं त्यामुळे इट वॉज व्हेरी खूप मोकळं वातावरण होतं आणि ज्या घरामध्ये इतकं फ्रीडम किंवा मोकळं वातावरण असतं ना चान्सेस खूप असतात की बाहेर काय मस्ती करायची गरजच नाही कारण आपल्या घरी आपल्याला एवढी सूट आहे ना आणि तेच होतं सोनाली हा पण किती कॉमन दुवा आहे आमच्या दोघींमधला आमच्या दोघांचे पेरेंट्स वेगवेगळ्या प्रांतातले आहेत जसं भारतीताईच्या बाबतीत आहे तसंच माझी आई पंजाबी आणि बाबा महाराष्ट्रीयन सो आय थिंक कुठेतरी जेव्हा मिक्स्ड कल्चरमधली लोक एकत्र येतात ना ते ऑलरेडी खूप अडॅप्टिव्ह असतात एकमेकांच्या बाबतीत तुम्ही आहे तसं स्वीकारायला तयार असतात की वी आर गोइंग टू कॉम्प्रोमाइज लॉट ऑफ थिंग्स इन लाईफ करेक्ट यु नो की आम्हाला ॲडजस्ट करावं लागणार आहे ॲडजस्ट करावं लागणार आहे आणि एकमेकांचे डिफरन्सेस हे अप्रिशिएट करता येतात कारण की म्हणून तर ते प्रेमात पडले ना तू त्या प्रांताची आहेस तुझ्यातलं काहीतरी वेगळं आवडलंय म्हणून तर ते प्रेमात पडले आणि एकत्र आले आणि म्हणून मुलं पण अशी एकदम बिनधास्त असतात धाडसी असतात अडॅप्टिव्ह असतात कुठल्याही वातावरणात कुठेही ठेवा आज 1 रूम किचनमध्ये राहायची वेळ आली तर तेही उद्या लक्झरीमध्ये राहायचं असेल तर तेही सगळं स्वीकारता येतं आय थिंक ते कुठेतरी अननोईंगली आणि मुद्दामून करायचं नाही अगदी सहजपणे आमच्या दोघींच्या आयुष्यात आलं आहे सो माझी आई धाडसी आणि वेडी असल्यामुळे इन्सेन असल्यामुळे ते सगळे गुण बऱ्यापैकी आलेच आहेत माझ्यामध्ये पण माझी आई माझी मैत्रीण आहे माझी पहिली मैत्रीण माझी आई आहे मी बऱ्याचदा मला तिने व्यक्त कर असंही म्हटलेलं नाही कारण बघूनच तिला कळतं की अच्छा काय झालं आहे घरात कोणी मुलगा आला की तिला लगेच कळतं की अच्छा म्हणजे आता नाही पूर्वी की हा बरं फक्त मित्र नाही आहे सो किंवा कुठे काही भांडण झालं असेल कुठे काही मी दुःखी असेन कुठे काही लो फेजेस आले असतील तर मला जाऊन व्यक्तही करायची गरज पडली नाही आजपर्यंत शी जस्ट नोज
आणि ती फार मला त्याच्यात जाऊ देत नाही. म्हणजे दुःखात असेल किंवा किंवा काही गेलं आपल्या हातनं तर शी इज लाईक ऑलवेज की हां झालं चला मूव्ह ऑन, पुढे पुढे. मला जाम सवय आहे त्याला कुरवाळत बसायची किंवा जरा थोडं दुःखी होऊयात. नाही, शी इज ऑलवेज व्हेरी पॉझिटिव्ह, फुल ऑफ एनर्जी आणि मैत्रीण. आता तर खूप जास्त लग्नानंतर तर ते अजून जास्त समजायला लागलं आहे की काय आई म्हणायची, त्याच्या मागे काय असायचं आणि काय ते नातं आहे जगावेगळं. पण येस, शी इज माय बेस्ट. आमच्याकडे काय झालं ना, माझी आई गाणारी म्हणून कंटिन्यू दौऱ्यावर असायची. माझे वडील फिल्म डिव्हिजनमध्ये होते, ते पण डॉक्युमेंटरी करायला वगैरे बाहेर असायचे. म्हणून आम्ही आजीकडे वाढलो. त्यामुळे आमची ग्रोईंग इयर्स ना आजीकडे गेली. आई तशी कमी मिळाली आम्हाला, आई वडील कमी मिळाले. बाय द टाईम वी केम टू बॉम्बे, मी 16 वर्षाची वगैरे होते, तोपर्यंत आपले सेट झालेले असतात. त्यामुळे असा मैत्रीचा हे नाही झाला, पण मोकळेपणा खूप दे. पण आवडलं असतं आईबरोबर मैत्री करायला. हो, आवडलं असतं, खूप आवडलं. पण पप्पांबरोबर जास्त आवडलं असतं. ते खूप बिंदास होते, असे मोकळे होते. क्या करना है आज, ये करना है करो, असं होते ते. नाही, काही माणसं इतकी आउटस्पोकन काय आहेत ना, हे यावरनं कळतं की घरातनं खूप फ्रीडम मिळालंय, जे खूप नीडेड आहे. कारण आत्ता सोशल मीडियाच्या जगामध्ये किंवा आपण सतत आपल्या मोबाईल फोन्समध्ये इतके असतो की एका कुटुंबामध्ये 5 जण समोर बसले तरी एकमेकांशी पण कॉन्व्हर्सेशन करत नाही, बिकॉज सगळे जण फोनमध्ये असतात. आणि तोच अभाव कुठेतरी मग एन्झायटी, डिप्रेशन्स या सगळ्या गोष्टी ओघाओघात येतात, बिकॉज व्यक्त करायला व्यक्तीच नाही आपल्याकडे किंवा सवयच नाही, आपण बोलत, सवय नाहीये. एक्झॅक्टली, माहितीच नाहीये की एक्सप्रेस करावं. आणि ते किती कमालीचं चॅनल असू शकतं. घरात पण मिळालं पाहिजे तर ते एक्सप्रेस होतात. त्यांना नाही मिळालं तर ते कुठे एक्सप्रेस होणार. मग मित्र गाठतात, मैत्रिणी गाठतात किंवा मग कुठल्या तरी आहारी जातात, असं होतं ते. अगदी. आणि ना आत्ता ही जी इमोशनल राईड दिसतीये आम्हाला ट्रेलरमध्ये, तुम्ही तिघीही ती जगताना दिसताय. म्हणजे ते तुझा एक डायलॉग मला खूप आवडला की तुमचा चिखल चिवडत बसायला वेळ नाही, माझाही स्वतंत्र चिखल आहे चिवडायला. आणि किती गुंतलेले असू शकतो एखादी व्यक्ती इमोशन्समध्ये किंवा त्या परिस्थितीमध्ये, हे दर्शवणारी ती एक लाईन मला वाटते. सोनाली, जेव्हा ही स्क्रिप्ट आली आपल्याकडे, तू दरवेळी सांगतेस की किंग आहे तुझ्यासाठी स्क्रिप्टच, आणि काय विजन आहे डिरेक्टरचं. तिघीच्या बाबतीमध्ये काय सरेंडर मोमेंट होती तुला? काय नाही, एक मोमेंट नव्हती ती. ऐकल्याच मला वाटलं की हे म्हणजे जीजी विशाला मी रावसाहेबच्या दरम्यान भेटली होती. ती रावसाहेब शूट करत असताना निखिल असिस्ट करते. ती राधा गेली 10-12 वर्ष ती त्याला लिखाणात आणि दिग्दर्शनात असिस्ट करते. त्यामुळे ती ते सगळं शिकलेली आहे. पण तिचं स्वतंत्र पण एक खूप मत आहे. बऱ्याचदा काय होतं, वेन यू वर्कड अंडर समबडी, तुम्ही कोणाचा जरी प्रॉडिजी असता किंवा स्टुडंट असता, तेव्हा त्यांचा खूप प्रभाव असतो. ते सगळं तर आहेच आहे, पण जीजी स्वतंत्रपणे पण एक खूप हुशार आणि क्लिअर मुलगी आहे. तिला काय म्हणायचं आहे, कसं म्हणायचं आहे, तिची भाषा, तिचे विषय खूपच वेगळे आहेत. सो तिने जेव्हा मला फिल्म नरेट केली, मला अजूनही आठवते, आम्ही इफीच्या स्क्रीनिंगला होतो गोव्याला, रावसाहेबच्या स्क्रीनिंग संपलं आणि ती मला म्हणाली, मला ना तुला एक गोष्ट ऐकवायची. म्हटलं ओके, तू लिहिली आहेस? नाही, मी डिरेक्ट पण करणार आहे. काय सांगते तू, डिरेक्ट करणार आहे? मला इतकं भारी वाटतं ना जेव्हा तरुण वयात मुली इतक्या क्लिअर असतात. सी ॲक्टिंग वगैरे हे सगळं तर त्यातल्या त्यात आपण करू शकतो, पण सिनेमा डिरेक्ट करायचं व्हिजन आणि आत्मविश्वास तुम्हाला त्या वयात असणं हे खूप रेअर आहे. आणि हे तिच्यामध्ये होतं. आणि म्हटलं मला ऐकव गोष्ट, आणि तिने गोष्ट ऐकवली आणि आज लाईक ओके बहिणी, आई, ठीक आहे. आणि मग तिची हळूहळू वेगळ्या स्पेसमध्ये जाते आणि क्लायमॅक्स आल्यानंतर मी अवाक होते की हे म्हणायचं आहे तुला, म्हणू शकतो आपण, तू म्हणू शकणार आहेस, कसं म्हणणार आहेस? आणि मग त्यातनं जे कुतूहल निर्माण झालं आणि मी ऑलरेडी की तुला हे म्हणायचं, मी त्याच्यातच प्रेमात होते की ह्याला खूप यू हॅव टू बी व्हेरी ब्रेव्ह टू टेल समथिंग लाईक दिस फ्रॉम युअर फर्स्ट फिल्म. आणि मग काय, तू म्हण तसं करूयात आपण. आणि मग स्क्रिप्ट लिहायला सुरुवात झाली आणि आय बीन अ पार्ट ऑफ द प्रोसेस. सो डे 1पासनं मी जीजीच्या विजनच्या आणि तिच्या विचारांच्या प्रेमात होते. आणि मग काय सुरूच झाली प्रोसेस. सारिका, तू मगाशी जे म्हणालीस ना तिघी हे टायटल, तसं आम्ही काल डिस्कस करत होतो की किती कोरडं टायटल आहे, त्याला काही कोडगं आहे, त्याला इमोशन नाही आहे आणि संपतं. म्हणजे तिघी म्हटलं की पुढे नाही, काही नाही, मागे नाही, काही नाही. पण दॅट इज द होल पॉईंट की एका घरात असलेल्या 3 व्यक्ती पण किती वेगळ्या असू शकतात, त्यांची वेगळी विश्व असू शकतात, इश्यूज असू शकतात, म्हणणं असू शकतं. कित्येक वेळानं आपण आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला गृहीत पण धरतो ना की त्यांचं पण काहीतरी असेल ना.
आणि मग ते सगळं नाही, झाल्यानंतर पॉइंट आपल्याला ऑफ व्ह्यूने कळतं. बघणं हा आपल्याकडे कॉन्सेप्टच नाही ना. आपण सगळं मी 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 करेक्ट तिकडे जाऊन बघ असं नाही होत ते कधी. करेक्ट, कारण आपण आपल्याच गोष्टींमधनं अडकलेलो असतो कितीतरी. सो ह्या निमित्ताने या तिघीं ज्या कारणासाठी एकत्र येतात तिघी परत, आणि मग एक 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 उलगडत जातं आणि एक एक एकमेकींच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायला सुरुवात होते, तेव्हा आपण समजायला लागतो ती कुठून आली आहे, काय तिचं म्हणणं आहे आणि का आपण इतकी वर्ष दुरावलेले होतो. आणि खूप प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. म्हणजे ज्या सगळ्या निर्णय घेतलेले आहेत आईने ते प्रॅक्टिकल आहेत अत्यंत. म्हणजे एक घाव दोन तुकडे आहेत, त्यामुळे ते असे फटकन असे अंगावर येतात. अरे बापरे, जे काय आहेत दोन तीन तुकडे ते सगळे असे अंगावर येतात. अगदी. पण भारतीताई मला सांगा, एवढ्या वर्षाचं कामाचं सातत्य आणि आत्ता तिघींसारखा चित्रपट जो इमोशनली इतका डिमांडिंग आहे, ही एनर्जी, हे इन्स्पिरेशन कुठून येतं तुमच्याकडे? नाही, इन्स्पिरेशनपेक्षा ना मी वाटत म्हणजे मला काहीतरी खूप भूक होती, म्हणजे काहीतरी वेगळं करायची. म्हणजे भूकच होती. कारण काय काय होतं आपल्याकडे इतकं स्टिरियोटाइप होऊन जातं ना. मी बागडे केलं, हे केलं, ते केलं, सगळे कॉमेडीज केल्या सगळ्या. इतका कंटाळा होता मला. मी म्हटलं तर नाही, मला आता काही करायचंच नाही आहे. वागळे संपलं आणि मी घरात बसले होते लिटरली. 6 महिने झाले वागळे संपून. हा पिक्चर येता येता वागळे संपत आलो होतो. हां, म्हणजे असं ती अक्षरशः असं झालं ते. आणि जिजीने मला जेव्हा विचारलं तेव्हा बरं, नाटकामध्ये मी खूप रोल केलेत वेगळे, पण नाटक वेगळं आणि पिक्चर वेगळं. मराठी पिक्चर हा माझा पहिला आहे, मेन रोलमधला पहिला रोल आहे. म्हणजे एक एक सीन, 2-2 सीन असे केलेत मी. केदारसाठी एक सीन केला, अमुकसाठी केला, संजय जाधवसाठी केला एक रोल, म्हणजे असेच केले, पण मेन रोल नाही केला कधी. आणि जेव्हा हा रोल आला मला, तेव्हा मी आधी विचारलं जिजेला, म्हटलं जिजी तू शुअर आहेस ना मी करीन म्हणून? कारण मला स्वतःचीच खात्री वाटायला जरा वेळ लागला. खात्रीपेक्षा मला हा आला आहे आणि मी तो करायचा आहे असा एक इतका मोठा संभ्रम माझ्या मध्ये आला की अगदी विचारूच शकतं कसं, असं पण झालं ते. पण त्यावेळी नेमकी जिजींनी ना माझी 4-24 रिप्लेसमेंट केली ती मी दीपाची. तो प्रयोग बघितला होता आणि ते त्याच्यात खूपच इमोशनल आहे, कारण आई त्यातली. मी काय, मला हो म्हणायला वेळ लागलाच नाही अजिबात. मला हेच प्रश्न फक्त पडले माझ्याकडे आला कसा. कधी कधी आपण स्वतःलाच इमॅजिन नाही करत ना अशा पात्रांमध्ये किंवा अशा सेटअपमध्ये. सो खूप गरजेचं असतं की वेगवेगळ्या फिल्म मेकर्सनी आपल्याला त्या त्या सेटअपमध्ये, त्या त्या विश्वामध्ये इमॅजिन करणं. ॲक्टर्सच्या हातात फार नसतं. एका पॉईंट नंतर यू रिलाय ऑन सम रायटर, त्याने कधीतरी काहीतरी लिहिलं, कोणीतरी ते डिरेक्ट करायचं घेतलं, प्रोड्युसर आला आणि आपण त्याला सुचलो 100 लोकांमध्ये. असं खूप क्वचित घडतं. आणि ना, जसं तुम्ही जिजी विषयाबद्दल म्हणालात, खरं तर पहिल्याच चित्रपटामध्ये एवढा इमोशनल प्रयोग करणं ही रिस्कही असू शकते, कारण साधारणपणे पहिल्या प्रोजेक्टला कोणतरी सोप्पा काहीतरी विषय निवडू असं असतं. नाही, मेलोड्रामा होऊ शकतो. एक्झॅक्टली. आणि खरंच तिचं खूप कौतुक आहे की तिने हा असा विषय निवडला. आणि डिरेक्टरचं विजन क्लिअर असणं हे ऍक्टर लोकांसाठी खूप महत्वाचं महत्वाचं. येस, तुम्हाला रिकलेक्ट होतोय Day 1 या चित्रपटाच्या शूटिंगचा कसा? अरे बापरे, माझ्यासाठी फारच मोठा होता. ॲब्सोल्युटली. तुम्ही माझ्या आधी सुरू केलं होतं ना 2 दिवस? नाही, काम आपण आपण हॉस्पिटलमध्ये एकत्रच भेटलो तेच पहिलेच. तो खालचा सीन. हां, पण तो खालचा सीन काही नाही, फारच क्लीन झाला. म्हणजे काही हाय काय चला चला बसूया, तर याच्यावर बसले, आमचं सीन सुरू झाला. त्यांचा अत्यंत अवघड सीन आधी शूट होणार होता पहिल्या दिवशी. हो, आणि अत्यंत अवघड. म्हणजे 1.5 पानाचा वगैरे सीन होता तो, आणि एकटी बोलते मी फक्त आणि यांना सुनवते मी. आणि मला सांगितलं हा सीन. म्हटलं नाही, मी नाही करणार हा पहिल्या दिवशी. अरे मला थोडं फील येऊ दे ना जरा माझ्या कॅरेक्टरचं. पहिल्या दिवशी तुम्हाला इतका इमोशनल की म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही जातात, इतका इमोशनल सीन येतो. मी म्हटलं मला 1 दिवस तरी दे रे. तो 1 दिवस तरी माझ्या पदरात घातला कशीतरी भिकेसारखा. पण एकच दिवस, कारण त्यांचे सगळेच सीन्स असे आहेत. तो पण ॲक्टरला लागतो थोडा वेळ ना, थोडा तो टोन सेट व्हायला, आणि आपण सगळेच एकत्र काम करतो, तो पहिल्यांदा एकमेकांची करते मी सवय काम. व्हायला. एक तर एवढ्या मोठ्या पिक्चरमध्ये पहिल्यांदा सगळी युनिट नवीन, मला या पोरी नवीन, त्यामुळे काहीतरी जेल व्हायला लागतं ना अशासाठी. पण नशिबाने काय आहे ना की म्हणजे एक तर मी सिंगल मदर खूप वर्ष, त्या सिंगल मदरमुळे थोडासा एक कॉन्फिडन्स वेगळा होता की बाबा काहीतरी करेन मी याच्यातनं, मला काही कनेक्ट होता येतं का. पण ते एकदम वेगळं आहे म्हणजे जे काय आहे ते. पण मग दुसऱ्या दिवशी मी करायला बसले आणि घेतला त्याने 3-4 वेळा सीन इकडनं तिकडनं. ह्या दोघी समोर मला रिॲक्शन्स देत होत्या. ते मला लागतं, कारण असा सीन असल्यानंतर आय नीड समबडी. या त्यांचं बोलणं काही नव्हतं, मीच बोलत होते, पण आय नीडेड देम माझ्यासमोर.
आणि मग नंतर हावराटासारखं म्हणाला की मला आता सिंगल शॉट हवा आहे सगळा. कारण तो इतकाच आणि तू म्हणजे काय होतं ना, जेव्हा आपण डोळ्यात डोळे घालून बघतो आणि बोलतो ना, दॅट इज इनफ. तुम्हाला रिॲक्शनची पण गरज लागत नाही, कारण ह्युमन टू ह्युमन आपण कनेक्ट होतो इमिजिएटली. सो आम्ही घळा रडायचो प्रत्येक वेळेला, फक्त आम्ही क्यूसाठी उभे होतो. आमचं काही आमच्यावर कॅमेरे पण नाही, कॅमेरा पण नाही, त्या दोघी समोर होत्या फक्त. दर वेळेला. आणि नॉट जस्ट अस, आम्ही सगळेच म्हणजे मागे कॅमेराच्या आता असणारी lightman लोक पासून सगळे रडत सुद्धा, होते अक्षरशः. बिकॉज ते इतकं प्रॅक्टिकल, एक तर त्याची प्रॅक्टिकॅलिटी अंगावर येते, ती अंगावर येते. आणि ते लिहिलं इतकं सुंदर प्राजक्त देशमुखने की ना, ते प्रत्येकाला कनेक्ट होतं. नाही, आणि म्हणते तर म्हणजे जर समजा मला बरं नाही आणि माझा मुलगा समोर उभा आहे तर तो पण म्हणे की हा आई बरोबर बोलतीये खरं म्हणजे. फेअर आहे. नाही, नाही, असं आहे ते. म्हणजे खरं नाही सोडायचं नाही आईला, पण बोलतीये बरोबर असं आहे ते. त्यामुळे ते खूप भयंकर वेगळा सीन येतो. म्हणजे बघशील तर वेडी होशी वाटते. आणि काय होतं ना, ती आई आहे नंतर, पण ती पहिली माणूस आहे आणि तिच्या आयुष्यावर आणि मरणावर पहिला अधिकार स्वतःचा आहे. हे कुठेतरी आपण विसरून जातो बऱ्याच नात्यांमध्ये. तर त्या व्यक्तीला त्यांचं जगणं मरणं स्वतःच्या पद्धतीने करायचा अधिकार देताना हे द्यावा लागतोय आपल्याला, किंवा हे व्यक्तीला मागावा लागतोय, याची पण भीती वाटते नाही. सो ते खूप इतके खरे बोल आहेत आणि इतके साधे सोप्या प्रॅक्टिकल लँग्वेजमध्ये प्राजक्ताने लिहिलं आहे. आणि खूप सगळंच म्हणजे लाईटिंग वाईज तो इतका स्मूथ झाला आहे, ट्रॉली स्लो चालली, सगळं इतकं जुळून येतं ना की ते सगळंच अंगावर येतं वाटतं. पण आणि बघताना म्हणजे आता पिफला स्क्रीनिंग झालं किंवा मीडिया स्क्रीनिंग झालं, मीडियामधली पण आपली सगळी मित्रमंडळी ती काल जेव्हा आम्हाला भेटली, असं आम्ही कधीच भेटलो नाही आहेत सिनेमा संपल्यानंतर. कारण इतके सगळे गहीवरून गेले आहेत, सगळे रडतायत, सगळे कुठेतरी कोपरा शोधतायत. पुरुष जे आयुष्यात कधी असे ब्रेकडाऊन होत नाही किंवा त्यांना पटकन असं व्यक्त होता येत नाही, ते लोक येऊन सांगतायत आम्हाला की आम्हाला. आणि एक तर मला एक दोन जण भेटले, म्हणजे तुम्हाला काय काय किती रडवलं होतं तुम्ही आम्हाला. म्हटलं तुमच्या घरात कोणी नाही हो, आमच्या घरात तुमची कथा आहे. म्हणजे काय रे. पण ना आता शांतपणे रडायलाही माणसं विसरलीत किंवा वेळच नाहीये. सो ही फिल्म अशी आहे ना की आपण जेव्हा आईच्या घरी जातो, स्पेशली जर का तुम्ही खूप वर्ष आईपासून लांब तुमच्या घरात असाल, बॅचलर असाल, लग्न झालं असेल, दुरावलेले असाल घरापासून, तर आईच्या घरी गेल्यानंतर कसं आपण रिलॅक्स होतो, एक स्ट्रेस नसतं, शांत बसतो, नॉस्टॅल्जिया येतो, जुने दिवस आठवतात, आठवणी, हे सगळं आपल्याला ही फिल्म देते. आणि कुठेतरी आपल्या नात्यामध्ये राहिलेला अबोला असेल, कन्फ्युजन असतील, मिसअंडरस्टँडिंग असेल, किंवा आपण अंडरस्टँडच करून घेतलं नसेल, पर्स्पेक्टिव्हच पाहिले नसतील, तर ती आपल्याला ही फिल्म देते. नाही, आणि आताच्या जमान्यामध्ये ना फार बॅक ऑफ माइंडमध्ये टाकणं फार झालंय की नंतर बघू, लेट नंतर गो, बघू. लेट गो. हां, लेट गो. म्हणजे एकत्र सगळं बाहेर येतं. तर ते न करता वेळच्या वेळी रोजच्या रोज तेवढा जरी संवाद साधला आपण, तरी जगणं किती सोपं होऊन जाईल. बरं, ह्याच्यामध्ये अजिबात आकर्षाळेपणा नाहीये, ओढून ना ताणून कोणी नाही. ओरडतंय, Philosophy नाहीये. फिलॉसॉफी नाहीये. तुमचं साधं गाणं सुद्धा ऐकताना तुमच्या डोळ्यातनं कधी पाणी येईल तुम्हाला कळणार पण नाही. आत्ता सुद्धा आम्ही दोघे कधी गाडीमध्ये आता गाडी आणतो, आमच्या डोळ्यात आपोआप पाणी येतं. येतात अगदी. येस. आणि सोनाली, याआधी ना तू चॅलेंजिंग भूमिका केल्या आहेत, म्हणजे नो मेकअप स्क्रीनवर जाणं हे आता काही नवीन नाही आहे तुझ्यासाठी, यू आर यूज टू त्याच्यासाठी आता. पण ह्या सगळ्याच्या परे जातात तिघीमधल्या भूमिकेने तुझ्यासमोर एक बिगेस्ट चॅलेंज ठेवलं, तर ते काय होतं? बिगेस्ट चॅलेंज होतं ना या कॅरेक्टरच्या बाबतीत स्पेशली, की ती अत्यंत चिडचिडी आहे, अत्यंत रागावलेली मुलगी, सतत रागावते, सतत चिडचिड करते. त्याला कारणं आहेत, पण तिचं चिडणं हे मोनॉटनस वाटू नये. प्रत्येक आली आता परत चिडणार, आली आता, कारण इव्हेंच्युअली आपण चिडलो, रागावलं की साधारण पिच आणि टोन त्या सुराला जातोच ना. सो माय चॅलेंजेस की प्रत्येक सीनमध्ये चिडताना, रागावताना मलाच स्वतःला ते मोनॉटनस वाटू नये, वेगळ्या पद्धतीने कर्कश वाटू नये, हे खूप चॅलेंजिंग होतं. आणि दुसरं ना, मला या फिल्मच्या निमित्ताने माझा आवाज मिळाला, ऑनस्क्रीन आवाज. कारण थिएटर केलेलं नाही आहे मी, ॲक्टिंग स्कूल्स, वर्कशॉप्स, फार व्हॉईस मॉड्युलेशन्स असे कुठलेच क्लासेस केलेले नसल्यामुळे अनेक वर्ष ते होतं की होय आवाज आवाज आवाज, हो पण तो कसा कुठे कधी मिळेल,
दॅट युरेका मोमेंट हॅपन्ड विथ दिस फिल्म आणि तो त्याचाच सापडला, तो सारिकाचा म्हणून सापडला. आणि आय नो नाव इथून पुढे मी जी फिल्म करीन ना, आय एम गोइंग टू साऊंड डिफरंट बिकॉज मलाच ते चॅनलाइज करायला सापडले. त्याच्यात कुठलीच टेक्निकॅलिटी नाही आहे, पण ते फुटतो ना, आवाज फुटणं जे म्हणतो ना, त्याला इतकी वर्ष लागतात, कुठेतरी अनुभव लागतो, कुठेतरी ती समज लागते. अँड आय थिंक टू अंडरस्टँड अँड टू इम्प्लिमेंट दॅट यू हॅव टू गो थ्रू अ सर्टन जर्नी. ती मी आत्ता माझ्या पर्सनल आयुष्यात असेल आणि या कॅरेक्टरच्या निमित्ताने असेल, तो प्रवास मी गाठला आहे. आणि मला म्हणजे आता फिल्म स्पेशली मी आणि इवन भारती मावशी फॉर दॅट मॅटर, तिचं पण जे कॅरेक्टर होतं ते इतकं असं म्हणजे केस नाही विंचरलेत, आरसा आम्ही कधी सेटवर बघितला नाही आहे, मेकअप आणि हेअर टीम आमच्याकडे कधी आलीच नाही सेटवर, गरजच नव्हती, कारण ते इतकं कॅज्युअल. मी माझे केस बांधलेले आहेत, मला त्या कपड्यांमध्ये अशी वावरली आहे. सो ऑल दॅट हेल्प्स टू बिल्ड अ कॅरेक्टर. हो, कारण नाहीतर ना ते त्याच्यात इतके अडकतो आपण. सतत आपलं हे ते नीट मेकअप आहे, करा. आपले कपडे कसे आहेत, बिंदास होतो आम्ही अक्षरशः. तोंड धुवून साबणाने तोंड धुवून येऊन सेटवर बसायचं. ॲब्सोल्युटली. आणि भीतीच नव्हती ना, कारण माहिती आहे कोण प्रेझेंट आणि करतं. कसं दिसायचंय, काय दिसायचं हा इश्यूच नव्हता, कारण इमोशन्स आर सो हाय इन दॅट मूवी की यू डोंट नीड दोज थिंग्स. ताई, पण तुम्ही कोणतं चॅलेंज फेस केलं या दरम्यान? नाही, म्हणजे चॅलेंजेस खूप फेस केली. पण हिच्या बाबतीत मला एक सांगायचं की हिचेसुद्धा चिडण्याच्या शेड्ससुद्धा खूप वेगवेगळे आहेत. काही खूप धुसमुसणे आहे, काही खूप लाऊड आहेत. त्यामुळे तिला पण ते करताना ना खूप वेगवेगळ्या शेड्स मिळाले. फार मजा आली. जेवढं काही खूप नुसते लुक्स आहेत. म्हणजे ते मजा येते माहिती ना असं करताना, की आपल्याला स्वतःच्या वेगवेगळ्या शेड्स मिळतात. नॉट नेसेसरी वी हॅड टू शाउट एव्हरी टाईम. नुसता एक लुकसुद्धा इनफ आहे की चिडचिड. मी कधी कधी यांना देते असं लुक देते, त्याच्यामुळे मला ना चॅलेंजेस नाही. काय मला चॅलेंजेस, आय थिंक ॲट हर एज नो मोठे 3-3 पानी सीन्स पाठ करायचे आणि इमोट करायचे. आणि काय होतं ना, हे असे लिहिले गेले सीन्स आहेत की ज्याला ना थोडं आपल्या भाषेत करून टाका वगैरे हे स्कोपच नाही आहे. प्राजक्तने लिहिलेला एक एक स्कोपच शब्द नाहीये. इतका करेक्ट होता की तो आम्हाला इकडचा तिकडे एक पण शब्द करून चालत नव्हता. म्हणजे असं होतं ना कधी कधी की तुम्हाला मतितार्थ कळलाय ना, आता तुमच्या भाषेत बोला. बोला. स्कोपच नाही, कारण ते लिहिलं एकतर आपणच त्या वाक्यांच्या प्रेमात होतो ॲक्टर म्हणून, की नाही आम्हाला पण तो हलवायचा नाही, एकही शब्द एकही पंक्च्युएशन हवा तसा आला पाहिजे, ही स्वतःचीच भूक होती. आणि मग अर्थातच ते इमोट करताना कधी कधी फॉर हर टू रिमेंबर ऑल द लाईन्स. सी ऑल्सो काय होतं, टेलिव्हिजनमधनं आल्यानंतर ना, टेलिव्हिजनमध्ये इतकं पाठ करावं लागत नाही. दोन शॉट्स घेतात इथून तिथून. फिल्ममध्ये तसं नाही आहे. आणि ही फिल्म जरी घरात शूट केली आहे तरी इतकी सिनेमॅटिक शूट केली आहे. खूप इंटरेस्टिंग कॅमेरा वर्क आहे, लाईटिंग आहे, खूप इंटरेस्टिंग पद्धतीने त्याचं ट्रीटमेंट आहे. तर या सगळ्यासाठी ॲक्टर्स आर पपेट्स. आम्हाला जर का व्यवस्थित वापरायचं असेल या टीमने, तर आम्हीसुद्धा आमचं पूर्ण देणं एक्सपेक्टेड होतं. सो प्रत्येकाला त्याच्या लेवलला इंटरेस्टिंग चॅलेंजेस होते. आणि चॅलेंजेस नसतील तर कामही इतकं वेगळं दिसणार नाही. नाही, आणि मला चॅलेंज काय होतं माहिती का, की प्रत्येक सीनमध्ये ना वेगळा इश्यू होता. असं नाही की बाबा एकच इश्यू संबंध वेळ चालला आहे. प्रत्येक सीनमध्ये वेगळा इश्यू होता. आणि प्रत्येक सीन 3-3 पानाचा आणि 2-2 पानाचा होता. छोट्या मुवमेंट्स खूप आहेत, पण जे काय मेन सांगणं होतं माझं या दोघींना, ते इतकं वेगवेगळ्या सीनमध्ये वेगवेगळं होतं की प्रत्येकाची इमोशन्स वेगळी होती, कनेक्शन वेगळी होती. कधी माझ्या हॉस्पिटलच्या सीनमध्ये माझ्याबरोबर कनेक्शन होतं, कधी एक जो आमचा मेन इश्यू आहे त्याच्याबरोबरचं कनेक्शन होतं, कधी मुलींच्या बरोबरचे काही इमोशन्स होती का त्यांना काही समजावायचं होतं त्याचे सीन्स वेगळे होते. त्यामुळे असे डायनॅमिक्स खूप मिळाले मला. जरी इमोशन्सचे सीन होते, सगळे इमोशनल सीन, पण खूप डायनॅमिक्स वेगळे मिळाले त्याचे. आय थिंक सगळ्यात अवघड सीन असेल तो त्या कुत्र्याच्या पिल्ल्याबरोबरचा. कारण तो प्राणी आहे जिवंत, त्याचं एक मन आहे आणि तो खूपच लहान होता. म्हणजे ती होती ॲक्च्युली ती. आणि ती एक खूप मोठ्या मोनोलॉगमध्ये भारती मावशीला तिला एक कडेवर घेऊन ते सगळं करायचं होतं. गच्ची तुबीन गॅलरी तुबीन त्याच्याबरोबर असे बोलते आणि मी माझ्या आयुष्याबद्दलचं, कसे लोक जातात आपल्या आयुष्यात, अमुक तमुक असं बोलतो. तो किती 4 वाक्य थांबला, त्याच्यानंतर थांबेच ना. आणि हा आपला क्लोजअप लावून बसला आहे. जिजी माझा क्लोजअप लावून बसली. म्हटलं आता काय करायचं जिजी. अल्टिमेटली जवळजवळ एक दिवस गेला त्याच्यामध्ये. अल्टिमेटली त्याला सोडला सुरुवातीला काहीतरी, आणि असं धरून नुसतं मग त्याने माझा नुसता क्लोज लावला. कुत्रा नाही मिळाला. पहिले 5-6 वाक्य मिळाला, पण
आता तो पण त्याने पण फरक पडतो ना, जो मी क्लोजअपमध्ये त्याच्याबरोबर देऊ शकले तो नाही देऊ शकले मी त्याच्या. असं तिला वाटतंय. दॅट इज द ओनली सीन आय रिअली रिग्रेट की आय विश तुला कळणार पण नाही की कुत्रा नाहीये. नाहीये. पण दॅट्स द पॉइंट ना, की असे चॅलेंजेस असतात जे आपण इमॅजिनच वाक्य बिक्य झालीये, सगळं झालं इमोशनल, पण आता कुत्र्याचं काय करायचं असं पण कधीतरी शूटमध्ये होतं. आणि ना आई मुलीचं नातं तर आहेच या चित्रपटात, पण ना दोन बहिणींचा पण एक वेगळा बॅटल वेगळा ट्रॅक आहे. जेन्युअनली. आणि घरात आपण जेव्हा बहिणी एकत्र असतो तेव्हा ती भांडणं होतात, पण जेव्हा लांब जातात ना बहिणी तेव्हा किंमत कळते. पोट्रे होतात आणि किंमत कळते. अरे माझी बहीण, मला हे नसतं बघावं लागलं किंवा हे इझिली झालं असतं जर माझी बहीण असती. राईट. बहिणींचा पण एक बॅटल आहे जो अनेक बहिणींना रिलेट होईल. सोनाली. ॲब्सोल्युटली रिलेटेबल आहे. नॉट जस्ट बहिणी, सिबलिंग्स. म्हणजे आता मला भाऊ आहे तरीही मला तो रिलेट होतो की बऱ्याचदा काय तर अनसेड असतं. आपण त्याही नात्याला गृहीत धरतो, कारण आपण थँक्यू म्हणत नाही, सॉरी म्हणत नाही, काही चुकलं तर पटकन आपल्या तोंडून ते येतच नाही, कारण मला वाटतं काय समजून गेलं एवढं काय त्यात. पण बऱ्याचदा यू नीड टू सिट डाऊन अँड जस्ट टॉक. कम्युनिकेशन खूप गरजेचं आहे. कधीतरी ना काय होतं, बोललो नाही म्हणून पण छोटीशी गोष्ट अनेक वर्षांसाठी खूप मोठी होऊन जाते आणि कितीतरी गोष्टी आपण त्याच्यामुळे गमावतो. कितीतरी ओकेजन्स, कितीतरी वेळा असं वाटतं की नाही रे कनेक्ट करावं, पण त्या इगोजमुळे होत नाही. सो त्या प्रत्येक सिबलिंग पेअरला किंवा ज्याला भावंड नाही आहेत ना, त्यांना फिल्म बघून वाटतं ना की यार आपल्याला का नाही एखादी बहीण किंवा भाऊ आहे, कारण ते इतकं गोड नातं आहे ना. अपार्ट फ्रॉम युअर पेरेंट्स, दे आर द पीपल यू स्पेंड मोस्ट ऑफ युअर लाईफ विथ, आणि ते तुम्हाला खूप चांगलं ओळखतात. आणि काही झालं तरी माहिती आहे, जगात कोणी नसलं तरी आपला भाऊ आपल्या पाठीशी आहे किंवा आपली बहीण आपल्याबरोबर आहे. तुम्ही कितीही चुकात येणार. हां, ॲट दी एंड ऑफ द डे यू नो की रक्ताची नाती कधीच तुम्हाला चुकत नाही किंवा सोडून जात नाही. सो डेफिनेटली. आणि मला बहीण नव्हती, सो मला या निमित्ताने नेहाबरोबर खूप छान कनेक्ट व्हायला मिळालं. इतकी छान छान आहेत. म्हणजे खूप ओरडणं पण आहे, खूप चिडणं पण आहे, लाईट मुवमेंट्स पण आहेत, ॲट द सेम टाईम त्यांचं नंतर परत एकत्र येणं पण आहे. ते इतके छान खूप मिळाले त्यांना त्याच्यामध्ये. म्हणजे पिक्चर सुरू झाल्यापासून ते एंडपर्यंत वेगवेगळे इमोशन्स मिळाले बहिणी बहिणी. आणि ना असे खूप सीन्स असतात, ते आपल्याला परफॉर्म करायला तर मजा येते, पण आपल्या ॲक्टरच्या पलीकडे जो माणूस असतो ना त्याला टच करतात ते सीन, आणि आपण रिलेटही करतो अनेकदा. किंवा असं होतं की यार, म्हणजे नेहाच्या बाबतीत मी ते अनुभवलं होतं, कारण ना ती अशी खूप फिजिकल नाही आहे. म्हणजे प्रेम व्यक्त करताना मिठी मारणे, पकडणे, आम्ही जसं करतो तसं नाही आहे. तिची एक वेगळी पद्धत आहे प्रेम दाखवायची किंवा सांगायची. तर आमचा एक अत्यंत महत्त्वाचा सीन आहे की इतक्या सगळ्या वर्षानंतर आणि फिल्ममध्ये पण इतकं सगळं झाल्यानंतर फायनली आम्ही एकमेकांसमोर येतो आणि जे काही माझं म्हणणं आहे, जे काही तिचं म्हणणं आहे ते व्यक्त करतो. आणि आम्ही तो वन शॉटच केला होता. मला स्कोपच नव्हता, कारण मी रिअल लोकेशनवर शूट करत होतो. गर्दी, ट्रॅफिक, गाडी, हॉर्न्स, लोक शूट करतायत, केऑस आहे, असं सगळ्यामध्ये इंटिमेट रोमॅन्टिक सीन आम्हाला करायचा होता आमच्या दोघींमधला. आणि समहाव वी वर लाईक कसं होईल माहीत नाही, पण एकदा कॅमेरा रोल झाला, ॲक्शन म्हणालो की पुढची 5 मिनटं वी वर लॉस्ट. आम्हाला दुसरं काही ऐकू येत नव्हतं, दिसत नव्हतं. आणि एका पॉईंट नंतर ना तो कॅरेक्टर म्हणून माझा बांध फुटला. मी माझ्या स्पेसमधनं न ठरवत काही गोष्टी घडत गेल्या आणि तिचा शेवटी हात आला मला आणि ती अशी करायला लागली. ही नेहा नाही आहे, हे तिला सांगितलं तरी जमणार नाही. पण ती तेव्हा पूर्णपणे स्वाती झाली होती. ती पूर्णपणे नाही, मला हिला माझ्या बहिणीला प्रोटेक्ट करायचं आहे. आता सगळं गेलं बाजूला. आय नीड टू मेक हर फील की मी आहे. तर अशा काही गोष्टी होतात मॅजिकल मोमेंट्स शूट करताना. जे करताना सुद्धा ती इमोशन टच होते. असं नाही की बाबा तिने बस हात लावला असं नाही, तिला वाटलं, तिला वाटल्याचं कळतं ते. तीच इन्व्हॉल्वमेंट. दिग्दर्शकाने नाही सांगितलंय, ते आम्ही ठरवलं नाहीये, ते होतं, ते आतून येतं. आणि म्हणून बघ बऱ्याचदा काही इमोशन्स किंवा सीन्स आपल्याला खूप जास्त कनेक्ट होतात बिकॉज ते खूप आतून आलेले असतात. एवढ्या सगळ्या इंटेन्स गप्पांमध्ये कॉफी आलेली आहे. बरं वाटतंय का? फार थकवलंच ग तुम्हाला. फार थकवलं. अगं मी सकाळपासून काही घेतलं. हो या, 8-9 इंटरव्ह्यूज करतोय दिवसाला. आम्ही ठीक आहे, बट फॉर हर ते मी घरी जाऊन अशी मेऱ्यासारखी झोप लागली. मी सकाळी 9:30ला उठले, अशी धावले, काही पाणी प्यायला निघाली आहे. तरी इतकी छान नीट नेटकी एवढं ज्वेलरी, साडी सगळं मॅचिंग करून आल्यात. मला वेळ नाही लागत मध्ये, कारण ते मी रात्री काढून ठेवते. आमचं सेट असतं सगळं आणि असं एकदम टेप टॉप, बोलायला जागा नाही. आणि हे आत्तापासून नाही आहे. आम्ही फिल्म बघितली होती जी भारती ताईवरती आपल्या टीमने बनवली डॉक्युमेंटरी. त्याच्यात वंदू मावशी म्हणाल्या 10 मिनिटं कॉलेजपासनं स्वतःचे कपडे शिवणे आणि हवेत, आणि बहिणींनी नाही घालायचे, ते माझे आहेत वगैरे. काय म्हणजे तेव्हापासूनच या कमाल आहेत, या बहिणी पण कमाल आहेत. कमाल है ना.
आता म्हणजे या चित्रपटातल्या या दोघी बहिणी बघून किंवा यांच्यातली भांडणं इमोशन्स बघून तुम्हाला अजिबात नॉस्टॅल्जिया नाही. नाही? तुम्ही बिंदास ना बहिणी? अजिबात नाही, काहीच नाही, काहीच सिमिलॅरिटी नाही. एवढी पण नाही. तुम्ही एवढ्या मस्तीकर होत्या ना सगळ्या? बिंदास होतो, बिंदास. बिंदास अगदीच. आणि ना चित्रपटाबद्दल तर मला बरंच कळलं. तुम्ही तिघीही सेटवर होतात, जी होती, अख्खं युनिट होतं. लाईक यू सेड की मस्त लिहिलं आहे प्राजक्ताने की त्यातला एक शब्द पुढे मागेही करायला नाही लागला. मला सांगा, असा इमोशनल चित्रपट शूट होत असताना की जिकडे जेन्युअनली एक रोलर कोस्टर राईड आहे इमोशन्सची, अशा मी पडद्यामागे काय वातावरण असतं? म्हणजे सेटच्या मागे काय असतं? मस्ती असते का ती इथला इसेन्स खूप तिकडे राहतो? मस्ती, मस्ती. अच्छा. खूप मस्ती. म्हणजे डोळे पुसले, कट झालं की ए ते कुठे गेलं रे, ए मला हे मागव रे, अरे कुणी खाल्लं हे असायचं. हे मजा, या मजा. आवाजात अजिबात असं म्हटलं ना, स्विच ऑन अँड स्विच ऑफ, लिटरली. ते कधी म्हणजे लोकांना माझ्यासाठी जे बिचारे रडत असतील त्यांनाच वाटत काय बायका Exactly. यु नो इट हेल्प्स. म्हणून तर तुम्ही इतके तेच तुम्ही कॅरी फॉरवर्ड केलं ना तर ते किती रट्टाळ आणि मोनॉटनस आणि खोटं व्हायला लागतं ना. आय फील इतक्या दिवसांमध्ये किंवा इतक्या वर्षांमध्ये एकच गोष्ट महत्त्वाची आहे, तुम्ही ज्या मोमेंटमध्ये आहात ना त्याच्यात ट्रू राहा, सगळं आपोआप येतं. आणि तुला माहिती आहे का, मी अशा सीन्सच्या सुद्धा ना रिहर्सल फार केल्या नाहीत, जे माझे इमोशनल सीन्स होते ते फक्त लाईनीपुरता करायला लागलं तेवढंच. आणि तो विश्वास मला जीजीने निखिलने दाखवला किंवा तिला येईल ते इमोट करायचं काय ते. आणि ते मी आयत्या सुचत गेलं, काय माझे पॉजेस आहेत, काय आहेत, मी खाली बघणं आहे, ते सगळं आयत्या सुचत गेलं. आयत्या वेळा मी कशी रिॲक्ट होईन या सीनला माझ्या मुलींबरोबर, ते तसं करत गेले. पण त्याचे रिहर्सल्स नाही केल्या, मग ती मोनोटनी येते मग नंतर. तुमची लाडकी मुलगी कोण आहे चित्रपटात आणि पडद्यामागे? सॉरी, सोपं पडलं पाहिजे. हा कोणी आता दुसरी व्यक्ती नसल्यामुळे पटकन उत्तर आलं कोण पाहिजे. आहे लाडकी मुलगी? हे यात विचार काय करताय लोक, मला कळतच नाहीये. हा विचार करा. मी हे आपलं उगाच एक ठिणठीण नाही, पाडायचं. दोघी आहेत पण सोनाली जास्ती लाडकी आहे. नेहा नोज आणि तिला त्याचा प्रॉब्लेम नाही. ती हा, निया मग त्याशी काय बोलत होता माझ्याशी बोलताय ना. तुम्ही गॉसिप केलंय का? करता म्हणजे नाही ना, गॉसिप नाही करत ना? मिळत नाही मिळत. आमच्या बाकीच्याच गप्पा इतक्या असतात, कोणाबद्दल गॉसिप करायचं. हे बघ, आमचं आयुष्य इतकं इंटरेस्टिंग आहे की आम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे बघायला काहीही इंटरेस्ट नाही, इच्छाच नाहीये. अजिबातच नाही. आणि नॉट जस्ट आम्ही दोघी ना, सगळेच सेटवर खूप मजा करायचो. त्यातल्या त्यात जीजी खूप बिचारी पुढच्या सीनचा विचार करत असायची. लाइटिंग आम्ही, निखिल, सुहृद, भारती मावशी, आम्ही सगळे दंगा मिलिंद बिचारा संबंध शॉर्ट सगळे ऍडजस्ट करत असायचा. बरं, हे तर घरातलं. आम्ही हॉस्पिटलमध्ये सुद्धा असंच वागत होतो. आम्ही लाईव्ह ऍक्च्युअल लोकांनी आम्हाला सांगितलं, हो खरं हॉस्पिटल गप्पा बसा. रिअल ICU मध्ये शूट केलं आम्ही. आम्हाला थँक गॉड रुबी हॉल क्लिनिकनी ती परवानगी दिली की ICU मध्ये इतर बाजूला पेशंट्स असं ना, आय थिंक फक्त तोच एक दिवस होता की जर आम्ही असं बोलायचो फक्त या पिचमध्ये नाही, पण तिथे पण आम्ही आमची मज्जा केलेली आहे पूर्णपणे. बात आहे. आणि असंच धमाकेदार मज्जा करत, इमोशनल सीन करत चित्रपट तयार झाला आहे, जो 6 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. जेन्युअनली ना अशा प्रकारचे विषय, असे नवीन प्रयोग झाले पाहिजेत. कारण आपण नेहमी म्हणत असतो की चांगला कंटेंट येऊ द्या. जो जेन्युअनली आत्ता येतोय, म्हणजे 2026 अगदी सुरू झाल्यापासूनच छान प्रतिसाद मिळतोय आपल्या चित्रपटांना प्रेक्षकांकडनं. मला सांगा, एकतर तुम्हाला काय सांगायला आवडेल प्रेक्षकांना की थिएटरपर्यंत या, आणि तिघी हा चित्रपट थिएटरमध्ये येऊन बघितल्यानंतर प्रेक्षक बाहेर जाताना आपल्याबरोबर काय ती एक गोष्ट किंवा ती मुवमेंट घेऊन बाहेर पडते? लोकांनी का बघावा? कारण अगं खरंच आपणही बघतो ना, आपल्याला पण असं वाटतं ॲज अन ऑडियन्स की काहीतरी वेगळं आलं पाहिजे यार, काहीतरी वेगळं. ते आणि काय होतं, कॉमेडी चालली तर 10 कॉमेडी, ऐतिहासिक चालले तर 10 ऐतिहासिक, ती मग एक रांग लागते. त्या सगळ्या रांगेमध्ये, गर्दीमध्ये तुमची जी भूक आहे प्रेक्षक म्हणून की काहीतरी वेगळं आणा, हे निश्चितच वेगळं आहे. सब्जेक्ट वेगळा आहे, त्याची मांडणी वेगळी आहे, वेगळ्या पद्धतीने इक्वेशन्स आहेत, वेगळ्या पद्धतीची लोकं एकत्र आली आहेत. सो डेफिनेटली वी विल प्रूव्ह आवरसेल्व्स ऑन द डिफरंट ॲस्पेक्ट. पण त्याचबरोबरीने नुसतं वेगळं नाही आहे, तर अत्यंत ब्रेव असा विषय आहे. इतका ब्रेव विषय ज्याच्यावर घरातही आपण कुजबुजतही नाही. नको आपण याच्याबद्दल नको बोलूयात, किंवा आपण खरंच त्याच्यावर हिम्मत नाही करत बोलायची. अशा विषयावर बोलायची हिम्मत आमच्या टीमने केली आहे, आणि अत्यंत प्रामाणिकपणे. आम्हाला कुठलीही क्रांती घडवायची नाहीये, कुठलाही समाज प्रबोधन करायचं नाहीये, त्याचं पण बटबटीत रूप नाही आणलं, काहीच नाही. नो मेलोड्रामा, काहीच नाही. इतकं सटली आलंय ते सगळं.
आणि मला असं वाटतं की सिम्प्लिसिटी ऑफ द फिल्म अँड सिम्प्लिसिटी ऑफ द इमोशन्स इज गोइंग टू वर्क विथ द पीपल. इतकं सिम्पल वेनी सांगितलेलं आहे ना, असं उलगडत हळू एखादं काव्य उलगडत जातं ना, तशी ती फिल्म झालेली आहे. म्हणजे त्याचा टोन, जे आमच्या कॅमेरामॅननी जो काय टोन दिला आहे पिक्चरला, तो इट्स मॅचेस आवर इमोशन्स सो वेल. एक एवढासा सुद्धा भडक धागा सुद्धा नाही आहे पिक्चरमध्ये, विच इज गोइंग टू वर्क वंडर्स. अँड पीपल विल स्टार्ट सेइंग की यार असे पिक्चर द्या ना आम्हाला. कारण आता ना हे OTT आणि टेलिव्हिजन इतकं भडक झालं आहे, त्याची मारामाऱ्या इतकं भडक झालं की इमोशन्स टचच होत नाहीत कोणाशी. विच इज दे आर गोइंग टू हेल्प. आय मीन इट्स गोइंग टू बी अ रोलर कोस्टर राईड फॉर पीपल ऑल्सो. किती मस्त. आणि मला खूप उत्सुकता आहे चित्रपट बघायची. मी लवकरच बघणार आहे. थँक्यू सो मच. तुमच्या दोघींची गप्पा मारून मला मस्त वाटलंय एकदम. आणि भारी जोडी आहे ही. ऑल द व्हेरी बेस्ट. आणि आपण सक्सेसच्या निमित्तानं पुन्हा एकदा गप्पा नक्कीच. मारणार आहोत. आणि तुला पण तुझ्या मॅरिड लाईफसाठी खूप ऑल द बेस्ट. थँक्यू गाईज. थँक्यू. लव्ह यू. छान दिसताय तुम्ही. थँक्यू.